मग त्या दिवशी 5 वाजता हे बापले घरी आले आणि मला असं वाटलं होतं त्या दिवशी की गाय मरती हे यायच्या आधी ही उचलून लांब नेऊन टाकावा. हे त्या लेक्या माणसाला म्हणलं बी होतं, मला वाटलं मेली का काय, पण ते माणूस म्हणला जीव तर जाऊन द्या दारामध्ये. तर ती अचानक धडकुनी उठून उभा राहिली. मग हे घरी आले आणि ह्यांना माहिती कळालं होतं की ते आम्ही सारखं हिकून फोन करायचो, ते आमच्यापासून लांब जाऊन बोलायचा आणि काहीतरी झालंय. आम्ही त्यांना मग गाय उठून उभा राहिली, आडुशाला बांधली, त्यांना कळून दिलं नाही लय मोठं दुखणं हे झालं म्हणून. आणि मग संध्याकाळच्याला आमच्या वस्तीवरली 2 माणसं आली. हे इरबळ बाया येत होत्या गायला काय झालंय बघायला. गायचं बी असं झालंय, त्यांचं बी दुखत आहे. त्याच्यामुळं 2 माणसं आली की अचानकच म्हणली मग गाय झाली का बरी. मग त्यांना माहिती झालं तिथून पुढं. मग जे आमचा दवाखाना चालू झाला ती आठवड्याला तिकडं जायचं, तिथून यायचं, पुन्हा इथं नेऊन सलाईन चालू करायची, सलाईन लावायची, घरी यायचं. मग आम्हाला म्हणजे ते कामच ते. मला ते बारकं लेकरू आणि आमचे मालक, त्यांना ज्यूस करून पाजायचा, त्यांना नारळातलं पाणी पाजायचं. पुन्हा आठवड्याला मी कधीच बाजारला जात नसते आणि त्या वर्षी आमच्या रानामध्ये मूगसुद्धा पेरलेला नव्हता आणि अर्धा किलो मूग 30 रुपयाची आणायची. इतक्या घुगऱ्या मुगाच्या भाजायच्या, त्याच्यात उलसाक मिठाचा खडा टाकायचा आणि त्या कुकरला लावायच्या, त्या शिजवायच्या, त्याचा 1 गिलासभर ज्यूस करायचा, ते त्यांना पाजायचा. पुन्हा त्यांना 1 टायमाला त्यांना दही द्यायचं, 1 टाईम ज्यूस द्यायचं, 1 टाईम नारळाचं पाणी द्यायचं. म्हणजे 3 वर्ष मला कामच ते होतं. आणि त्यांना सलाईन लावून तर त्यांच्या अंगाला अशी 6 महिन्यामध्ये तर त्यांच्या अंगाला अशी नसच सापडत नव्हती, कुठंच अंगाला नस राहिली नव्हती, अशा नसामध्ये गुंजा बांधल्या होत्या. मग तसं करता करता तेवढ्या 3 वर्षात आम्ही सण नाही, सूद नाही, काही नाही, तेवढंच येड. आता कसं हे येड होतं आपल्या जरांगे पाटलाला आरक्षणचं, तसं ते आम्हाला ते दुखण्याचंच येड. आणि मग असंच एके दिवशी 3रा पारच्या टायमाला आमचं ह्यांना खाऊ पिऊ घातलं आणि घरात बसविलं. मग आमची एक शेजारी हिताली एक बाई आली, आमची पाहुणी म्हणायचं. ती पाहुणी आली तर आली 6 महिने आली नाही, 6 महिने आली नाही. पुन्हा मग आली तर त्या जाळ्या लागलेला गरा आणि साखर घेऊन आली आणि मग तिला चहा पाणी केलं आणि मग आवरा म्हणलं होतं. ती बाई आम्हाला काय म्हणती, माय तुमच्या काय कमालीता आणि ह्या घर मालकाला अन्नाचा गाज जाय नाही, तुम्ही खुशाल जेवायला लागलात. म्हणजे 3 वर्षे त्यांना ज्यूस पाजित होतो आम्ही आणि त्यांना एवढं झटवतो झोंबत होतं. आली तर आली, सगळ्या गावाच्या मागून आली. पुन्हा तीच बाई आम्हाला म्हणती की तुम्ही ते जवळ बसले तर तुम्ही गाटा खातात. माणूस किती बी जरी काय असलं तरी पोटदम काढीन का. मग आम्हाला बी बरं वाटत नव्हतं त्यांच्यासमोर खायचं, पण आम्ही बी जर नाही खाल्लं तर त्यांना बघन कोण. असे काही जर माणसं बोललेले ध्यानात ठेवले ना तर जिंदगीभर बी ध्यानात राहते ना. अशा काही गोष्टी माझ्या ध्यानात सुद्धा राहत नाहीत. पण इतके माणसं काही असं हे करतेत, वाट बघत येतं. इतकं अवघड असतं दुखण्या खुपण्याच्या कामाला. सुखात कुणाला होतं, पण जर कुणाला व्हायचं असलं तर कुणावर जर संकट असलं तर माणसाने त्या टायमाला त्या माणसाला व्हावा. सुखात तुम्ही बोलू नका, कुणासंग काही नका, पण तुम्ही काय करा, फक्त जर कुणाला साथ द्यायची असली तर दुखात द्या, नाही तर सुखात देऊ नका. एक नवरा बायको येतं आणि एक ते हिडीव येते त्यांचे सरिता राघव म्हणून, त्यांचं जर बघायला लागलं ना तर माझ्याच पोटात काल होतं. फक्त तिच्यात नवऱ्याला उठा येत नाही. आमचे मालक हिंडत फिरत होते आणि त्यांच्या कंटिन्यू हातात सलाईन होती आणि आमच्या मालकाला हिंडता येत होतं, त्या माणसाला हिंडता येत नाही तर ना त्या बाईचं बघितलं की मला माझंच आठवतं. इतके वाईट दिवस होते. 6 महिने तेच चालू होतं आमच्या मागं. कुणाचं नाही, काय खरं नाही. लई वाईट असतं दुखण्या खुपण्याच्या टायमाला. सगळ्या पाहुण्या रावळ्याकडून पैसे आणले, पाहुणे रावळे बी कोणी देत नाहीत. कुणापेक्षा आपल्याकडे जर 10 रुपये असले तर ते माणसाला वाटतं ह्याचं काय खरं आहे, मरतोय का वाचतोय, ते मागायचे प्रयत्न चालू ठेवतात, ते पैसे मागत येतं. आता जर ह्या माणसाला काही जर झालं तर आपले पैसे बुडवतेन म्हणून माझ्या गणागोताने सगळ्यांनी पैसे दिले आणि सगळ्याचे आम्ही पुन्हा वापस दिले दमादमाने. बाकी कोणी पैसे दिले नाही आम्हाला, कोणी विचारलं नाही आम्हाला, कुणाचं काही नाही. आणि आपण सगळ्या दुनियाला व्हायचं, पण आपल्या टायमाला कुणी कामाला पडत नाही. असा टाईम कुणावर येऊ नाही.
बहिणींनो भावांनो, आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगून तुम्हाला.